रावणाचा वध करण्यासाठी बाप्पू तयार आहे। पवारांवर जहेरी टीका करणारे विजय शिवतारे नक्की कोण आहेत? त्यांनी अशी का टीका केली आणि नक्की दोन्ही पवारांना रावणाची उपमा देणारे विजय शिवतारे कोण आहेत? आणि त्यांनी पुकारलेलं बंड अपक्षपणे फॉर्म भरण्याची त्यांची ही योजना कशी सक्सेस होते हे सर्व जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून। आणि नक्की त्यांची भूमिका काय हे सुद्धा जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अनुर मोहिते, तुम्ही पाहताय तू बोल या चॅनलवरती तुमचं स्वागत। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। विजय शिवतारे यांनी बारामतीतून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे महायुतीतील अजित पवार यांची अडचण वाढली, कारण अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध ते बंड पुकारणार आहेत आणि अपक्षपणे ते निवडणूक लढणार आहेत। तसेच सुप्रिया सुळे यांना सुद्धा खूप मोठा धक्का सहन करावा लागणार असं म्हटलं जात आहे। बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध त्यांची भाऊजाई सुनेत्रा अजित पवार यांना निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे। परंतु ही निवडणूक लढत असताना त्यांच्या विरुद्ध बंड करून विजय शिवतारे हे त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढणार आहेत। त्यामुळे दोघांमध्ये अडचण निर्माण झाल्याचं समजतं आहे। तर पुरंदरचे माजी आमदार हे विजय शिवतारे आहेत। तर पुन्हा एकदा त्यांनी बारामतीतून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचं एक आव्हान सर्व दोन्ही पवारांना बोलून दाखवलं आहे। आणि ते नेहमी मीडियाशी बोलताना सुद्धा सांगतात की मी अपक्षपणे निवडणूक लढणार आहे। तर त्यामुळे महायुती आहे त्यांच्यामध्ये अडचण वाढली। तर बारामतीतून अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरणार आणि त्यांना उमेदवारी भेटली, तर सुप्रिया सुळे सुद्धा त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढणार आहेत। तर त्या दोघांची ही अडचण वाढल्याचे समजलं जातं आणि अडचण आहे। तर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की बारामतीची निवडणूक मी जी लढतोय ती निवडणूक फक्त दोन्हीच उमेदवारांना होईल। एक म्हणजे विजय शिवतारे विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होईल। तर मी ही लढाई लढतोय ती फक्त जिंकण्यासाठीच लढतोय, कारण त्यांनी 70 वर्षात जे केले ते फक्त घुसले आणि घुसखोरीच केली। यांच्या विरुद्ध शड्डू ठोकून विजय शिवतारे हे निवडणूक लढणार आहेत। त्यांनी एवढं सुद्धा बोलताना सांगितलं की पवार यांनी ग्रामीण टेररिझम केला, या पवारांचा सर्व ग्रामीण दहशतवाद मी मोडून टाकणार आहे। तर यांनी माझ्या माणसांना सुद्धा खूप त्रास दिला आहे। या सर्वांचा मी हिशोब चुकता करून या दोघांनाही हरवण्यासाठी मैदानात उतरलो आहे। त्याचबरोबर विजय शिवतारे यांनी अनेक आरोप अजित पवार तसेच शरद पवार यांच्यावरती लावले आहेत। जे विजय शिवतारे त्यांनी बारामतीतून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेऊन महायुतीमध्ये असलेले एकनाथ शिंदे यांची खूपच अडचण वाढवली आहे। एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु विजय शिवतारे हे आपल्या मतावर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। तर या भूमिकेवर त्यांनी सांगत असतानाच त्यांनी म्हटलंय की मी वेळ पडली तर अपक्ष निवडणूक लढेल, कारण अजित पवार आणि शरद पवार यांना मला हरवायचं आहे, असं सुद्धा विजय शिवतारे यांनी ठामपणे एकनाथ शिंदे यांना सुद्धा सांगितलं। सोशल मीडियावरती बोलताना सुद्धा त्यांनी अनेक वेळा आपलं ही भूमिका स्पष्ट करून सांगितली। त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी 12 तारखेला 12 वाजता अर्ज करणार आहे आणि विरोधकांचे आणि या दोन पवारांचे 12 वाजवणार आहे, असं सुद्धा विजय शिवतारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। त्यांनी अजून एक बोलताना सांगितलं की ईस्ट इंडिया कंपनी गेल्यानंतर शरद पवार कंपनी ही आली, एक राक्षस आणि दुसरा ब्रह्मराक्षस आहे, अशी सुद्धा जहरी टीका शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरती विजय शिवतारे यांनी केली आहे। त्यांनी ही जी टीका केली त्या टीकेवरती विरोधकांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले। विरोधकांचं असं मत आहे की विजय शिवतारे जे बोलतात ती स्क्रिप्ट कोणाची आहे? ती स्क्रिप्ट राजकीय नेते ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांचीच आहे, असं अनेकांचा आरोप आहे। त्यावरती त्यांनी एक उत्तर देताना सांगितलं की ही स्क्रिप्ट कोणाची सुद्धा नाही, असं काही लोकांकडून भ्रम आणि गैरसमज पसरवला जातो। तर सुनील तटकरे म्हणतात की ही स्क्रिप्ट कोण लिहून देतो माहीत नाही, परंतु मी असा नालायकपणा करणार नाही, असं सुद्धा विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे। तर मी लढाई लढतोय ते फक्त जिंकण्यासाठी लढतोय। अजित पवारांनी गोळीबार केला, त्या गोळीबार विरुद्ध कोणीही बोललं नाही, असं सुद्धा विजय शिवतारे नेहमी ठामपणे सांगत असतात। आणि जहरी टीका ही नेहमी ते आपल्या वक्तव्यातून पवार आणि शरद पवार यांच्यावरती करत असतात। तर पवारांनी अनेकांना संपवलंय, कटकारस्थान करून त्यांना राजकीय त्यांचं जे आयुष्य ते उद्ध्वस्त केलं, असं सुद्धा विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे। तर यांना हरवण्यासाठीच मी मैदानात उतरलो आहे आणि जर मला युतीकडून म्हणजे महायुतीकडून जर निवडणुकीचं जर उमेदवारी भेटली नाही तर मी अपक्ष लढणार, असं सुद्धा विजय शिवतारे यांनी ठामपणे सांगितलं। आणि ते 12 तारखेला 12 वाजता आपला अपक्ष अर्ज भरणार आहेत आणि त्यांना जे पक्षाचं चिन्ह भेटेल ते सुद्धा ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तशा प्रकारची योजनासुद्धा त्यांनी ऐकली, असं विजय शिवतारे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। अजून निवडणुका पुढे येईपर्यंत त्यांचा अर्ज भरेपर्यंत एकनाथ शिंदे हे त्यांची समजूत काढतात का की अजून पुढे काय घडतं हे पाहणं खूप गरजेचं आहे। हा व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही पाहिला असेल तर विजय शिवतारे यांची भूमिका
जी आहे ती तुम्हाला काय आवडतं त्या भूमिकेवर नक्की कमेंट करा। आणि त्यांनी जी जहरी टीका केली ती खरोखरच एक राजकीय नेत्यांवरती अशा प्रकारची जहरी टीका करणं कितपत योग्य आहे ते सुद्धा तुम्ही नक्की कमेंटमध्ये कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। जय महाराष्ट्र।